नमस्कार मंडळी. सण असो वा कोणताही आनंदाचा प्रसंग, गोड पदार्थामध्ये सगळ्यात आधी नाव आठवतं ते म्हणजे गुलाबजाम. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच हा जीव की प्राण. पण बरेचदा काय होतं, गुलाबजाम वरून छान दिसतात पण आतमध्ये कडक गाठ राहते. आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुमचे गुलाबजाम हॉटेलपेक्षाही मऊ आणि रसरशीत होतील. सगळ्यात आधी मी इथं घेतलेला आहे 1 किलो खवा. आता येते आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप. यामध्ये मी टाकलेला आहे 1 चमचा सोडा आणि ह्याला सगळं चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं 2 मिनिट मिक्स केल्यानंतरनं यामध्ये टाकणार आहे मी अर्धा किलो रवा. रवा चाळून घ्यायचा आहे. आपण जितका खवा घेईल ना त्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे. ही करेक्ट मेजरमेंट आहे, याने गुलाबजाम खूप छान होतात. आता काय करायचं आहे, थोडं थोडं करून यामध्ये दूध मिक्स करायचं आहे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पीठ आपल्याला दाबून चांगलं मळून घ्यायचं आहे, ज्याने आपले गुलाबजाम छान होतील. थोडं थोडं करून यामध्ये दूध टाकत राहायचं आहे. दूध एकदमच टाकू नका, नाहीतर पीठ खूपच जास्त पातळ होईल. इथं बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि छान असं मऊसूत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता बघा, इथं अजून मी मळत आहे आणि मळून झाल्यानंतर आपलं इथं मऊसूत गुलाबजामचं पीठ तयार आहे. आता याला झाकून ठेवायचं आहे. अर्धा ते 1 तास झाकून ठेवायचे. पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करूया. इथे सोपं मेजरमेंट घेतलेलं आहे, जेवढी साखर तेवढंच पाणी. एका मोठ्या टोपात मी घेतलेलं आहे 3 वाटी साखर आणि 3 वाटी पाणी. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवून साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची आहे. चांगली एक उकळी यायला पाहिजे तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे दुसरीकडे मी पाकामध्ये घालण्यासाठी थोडीशी साखर घेतली आहे आणि 2 इलायचीमधल्या बिया त्या साखरेमध्ये टाकून बेलनने चांगलं त्याला फिरवून घेतलेलं आहे. चांगलं बारीक झाल्यानंतरनं इथे बघा आपलं पाक पण छान उकळलेलं आहे. पाकाला मध्यम गॅसवर फक्त 4 ते 5 मिनिटे उकळून घ्यायचं. पाक बोटाला लावून बघितला की तो मधासारखा चिकट लागला पाहिजे. आता यामध्ये साखर आणि विलायचीचं पेस्ट टाकलेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करा. आपला पाक तयार आहे. आता बघा, अर्ध्या तासानंतरनं आपलं पीठ जे आहे ना छान सेट झालेलं आहे. आता परत एकदा छान याला मळून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक छोटा गोळा हातात घ्या. आता दोन्ही हातांच्या तळव्यावर हा गोळा आधी थोडा दाबून गोल करा आणि नंतर एकदम हलक्या हाताने गोल फिरून मऊ बॉल तयार करा. नीट लक्ष देऊन बघा, या बॉल्सवर एकही क्रॅक म्हणजे चीर गेलेली नसावी. जर बॉलवर क्रॅक राहिली तर गुलाबजाम तेलात टाकल्यावर नक्की फुटणार. अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम बॉल्स तयार करायचे आहेत. आता इथे तेल गरम झालेलं आहे. तेल जास्त गरम असेल तर गुलाबजाम वरून लगेच काळे पडतील आणि आतून कच्चे राहतील. आता या मध्यम तेलामध्ये मी 2-2 करून गुलाबजामचे गोळे टाकत आहे. इथे सिक्रेट टिप आहे, गुलाबजामला थेट झारा लावायचा नाही आहे. कढईत तेल झाऱ्याने गोल गोल फिरवायचं, ज्यामुळे तेल फिरून गुलाबजाम आपोआप सगळीकडून एकसारखे तळले जातात आणि त्याचा रंग एकदम परफेक्ट येतो. मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटे छान गडद सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे. बघा काय सुंदर रंग आलाय. आता हे गरमागरम गुलाबजामुन तेलातून काढून थेट आपल्या एका प्लेटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या कोमट पाकामध्ये टाकायचे. लक्षात ठेवा, गुलाबजाम गरम हवेत आणि पाक कोमट हवा, तरच गुलाबजाम पाकाला आतपर्यंत व्यवस्थित शोषून घेतात. आता झाकण ठेवून आपण किमान 2 ते 3 तास गुलाबजाम पाकातच मुरू द्यायचे. त्यानंतर 2 तासानंतर झाकण उघडूया आणि आहा, बघा मंडळी, आपले गुलाबजाम पाकात भिजून आकाराने दुप्पट झालेत. तर बघा, तयार आहेत आपले कापसासारखे मऊ आणि रसरशीत गुलाबजाम. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. कशी वाटली आजची ही गोड रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.